भला शेवट तो 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 भला माझा प्रभू गोड झाला माझा प्रभू गोड झाला आलो निजाच्या माये आलो निजाच्या माये माझा प्रभू गोड झाला माझा प्रभू गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा शेवट तो भला शेवट तो शेवट तो भला शेवट तो शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला माझा प्रभू गोड झाला माझा प्रभू गोड झाला निजाच्या माहे आलो
भेटी माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटे रुक्माईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागिला, आलो निजाच्या माहेरा, भेटे रुक्माईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रुक्माईच्या वरा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते शिवंदो श्री चरण श्री गुरूंची, हे नमस्कारून आता. काय माझे वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या, अतुलित बलधामं हेम शैलावदेहं, धनुजवन कृशानं नानिनामगृगण्डं, सकल गुणनिधानं वानराणामधीशं. रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि, समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. विठ्ठल 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 विठ्ठल
आलो निजाच्या माहेरा भेटे रुक्माईच्या वरा अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय रामभक्त हनुमानच्या रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात श्री क्षेत्र घरणी या गावात वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण निवृत्तीराव नारायणराव मेकले यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने हा नामसप्ताह चालू आहे. त्यांचे सुपुत्र खूप भाविक ज्यांनी आपल्या वडिलाच्या प्रथम पुण्यतिथी करता नामसप्ताह आयोजित केला. मुकुंदराव रामदासराव आणि सुरेशराव तिघे भाविक. पितृदेवो भव ही शास्त्राची आज्ञा ज्यांच्या अंतःकरणात चांगली बसलेली आहे. महाराष्ट्रातली थोर मंडळी या ठिकाणी चिंतना करता आलेली आहेत. याकरता वैकुंठवासी सद्गुरू जयप्पा महाराज, प्रल्हाद महाराज, एकनाथ महाराज बनवसकर, विठ्ठल महाराज कासारखेडकर आणि सोपान काका इसादकर यांच्या आशीर्वादाने भागवताचार्य महंत रामकृष्णजी महाराज अध्यात्म साधना आश्रमचे अध्यक्ष आणि संस्थापक, त्याचबरोबर बळीराम महाराज सुगावकर, अमोल महाराज पल्ले कारेपूरकर यांच्या मार्गदर्शनात हा उत्सव चालू आहे. आज या उत्सवामध्ये गुलालाचं कीर्तन आहे आणि या निमित्ताने आपण जगद्गुरु तुकोबारायांचा एक महत्त्वपूर्ण अभंग चिंतना करता निवडलेला आहे. महाराज या अभंगातून आपल्याला प्राप्त झालेली अवस्था याचं चिंतन मांडतात. आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी नेहमी आहेत, एक व्यवस्था आहे आणि दुसरी अवस्था आहे. देहा करता असते ती व्यवस्था, जीवा करता असते ती अवस्था. निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमासी स्थान कोपी गुहा व्यवस्था आहे महाराज. साधं अन्न असू द्या, साधे कपडे लत्ते असू द्या, मोडकं तोडकं घर असू द्या, शरीराकरता लागतं ही व्यवस्था आहे. नंतर अवस्था. महाराजांनी आपल्या जीवनात व्यवस्थासुद्धा सांगितली. आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके, जावो पुढते भेके कुत्रे घर राखे. ते जगाचा मालक वैकुंठाला घेण्याकरता आला आणि त्यावेळेची अवस्था मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा, दरदरीत पाण्या माझी रांधील्या कण्या ही व्यवस्था. पण अवस्था मात्र मरण माझे मरून गेले मज केले अमर, तेव्हा अवस्था अत्यंत उच्च आहे. व्यवस्था दुष्काळामुळे बिघडली गेली आहे. तेव्हा व्यवस्था आणि अवस्था दोन्ही गोष्टीचं चिंतन आपण करावं लागत असतं. एकदा आमच्या जिल्ह्यातले म्हणतो होता, आपल्या नाही म्हणत, कारण तुम्ही मागे आमच्याच जिल्ह्यातले श्रीमंत राहिले म्हणून वेगळे राहिले हो. एक धाराशिव जिल्ह्यातले साखर कारखान्याचे चेअरमन ठोंबरे साहेब एकदा कीर्तनाला आले होते. कीर्तन संपल्यानंतर बैठकीत आले. मला म्हटले, महाराज तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटते. मला सांगा. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे, कीर्तनकाराला उकरड्यापासून दिल्लीपर्यंत माहीत पाहिजे, कारण तो समाजाचा कनेक्टर आहे, पाहिजे माहिती. सांगा. म्हणजे आम्ही ब्राझीलला गेलो होतो. ब्राझील असा एक देश आहे की जिथे 8 महिने पाऊस पडतो. जिकडे तिकडे उसाचेच मळे आहेत. ही काय व्यवस्था आहे ना, व्यवस्था वाटते. जिकडे तिकडे उसाचेच मळे आहेत आणि सगळं काम जगातल्या साखरेचा भाव ब्राझीलवर अवलंबून आहे. कारखान्यातली सगळी कामं यंत्राने करतात. म्हणून भारत देशातला साखर कारखान्याचा चेअरमन अभ्यास करण्याकरता ब्राझीलला जातो.
आम्ही गेलो, अभ्यास करू लागलो. सर्वे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं ब्राझीलचा अल्पभूधारक 500 हेक्टरचा मालक आहे, एकरचा नाही, हेक्टर. 1250 एकरचा मालक कोण? अल्पभूधारक. आता बहुभूधारक कसा असेल ते बघा. आणि ब्राझीलचा अल्पभूधारक प्रवासाकरता मालकीचं हेलिकॉप्टर वापरतो, मालकीचं. आम्हाला कौतुक वाटलं. घरोघर मुद्दाम भेटी देत गेलो आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला काही गोळ्या दिसायच्या. घर मालकाला विचारायचं, का हो काय आजार आहे तुम्हाला? कोणताच नाही. मग गोळ्या कशा करता? सगळ्यांचं एकच उत्तर, गोळ्या खाल्ल्याशिवाय आम्हाला झोपच येत नाही. एवढी व्यवस्था, झोप येत नाही. म्हटलं साहेब, आमच्या देशातली माणसं फार सुखी आहेत. गोळ्या न खाताना कीर्तनात सुद्धा झोपी घेतात. खोडकर विनोद केला. व्यवस्था आणि अवस्था, जी माणसं अवस्थेने मोठी ती खरी असताना मोठी आहेत. त्यांचं जगाला मार्गदर्शन, जगाने त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. महाराज व्यवस्था व्यवस्थित असताना सुद्धा दुष्काळ पडल्यामुळे त्यांची व्यवस्था ढासळली. पण अवस्था प्रत्यक्षात जगाचा मालक वैकुंठाला घेऊन जाण्याकरता स्वतः येतो, ही त्यांची अवस्था आहे. पाहुणे घराशी, पाहुणे घराशी, उपचार काय करू उपचार. काय करू उपकार, काय करू उपकार. महाराज आमच्या गुरुबंधू बोधे बाबाच्या सहवासातले, आणि ह्या सगळ्या चाली त्यांना आवडते होते. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी दही व्यवस्था. पण अवस्था अत्यंत उच्च. आपल्या जीवनात काही भाग जर विचारात घेतला तर आपण बद्ध अवस्था, जीवनमुक्त अवस्था आणि विदेहमुक्त अवस्था अशा आपल्या अवस्थेचे 3 प्रकार करता येतील. बद्ध अवस्था, सगळे विकार आहेत, अज्ञान आहे, आपल्या कर्माचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, ही बद्ध अवस्था आहे. बद्ध अवस्थेमध्ये अनेक जन्म घेत चालावं लागतं. 84 लक्ष योनीमध्ये घ्यावं लागतं. आणि इतकंच नाही, इतकी बेजारी महाराज, एका योनी कोटी कोटी फेरा, एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्माला होतं. दुर्दैवाने जर आपण पापाच्या शक्तीमुळे जर कुत्र्याच्या जन्माला गेलो तर कोटीभर जन्म घ्यावे लागतात कुत्र्याच्या जन्माला.
किती अवघड आहे महाराज. ही बद्ध अवस्था आहे. अज्ञाने बांधली या महाराज सांगतात. का बरं अज्ञान आहे आपल्याला? कशाचं अज्ञान आहे? आपल्या स्वरूपाचं अज्ञान आहे. 3 गोष्टी आपल्या जीवनात अडथळा आहे: अज्ञान, अश्रद्धा आणि आळस. 2 गोष्टीचं महत्त्वाचं अज्ञान आहे. काय मिळवायचं हे कळत नाही आणि कशानं मिळवायचं हेही कळत नाही. पुढची अवस्था सांगतो, काय कळत नाही हेही कळत नाही. एक अज्ञानाची अवस्था आहे. काय मिळवायचं कळत नाही, कशानं मिळवायचं हेही कळत नाही. असं काही कळावं की जे मिळाल्यानंतर सगळं जगातलं मिळू शकतं असं काही मिळवावं. नचिकेताचा प्रसंग आहे. उद्दालकाचा प्रश्न आहे. गुरुकुलामध्ये ठेवलं होतं नचिकेतला, बाप उद्दालक. आणि असं असतंय, थोडं ज्ञान प्राप्त झालं की थोडी उर्मी येतेच मधून. कॉलेजमध्ये शिक्षण झालं की तो घरात सुद्धा इंग्रजी शब्द वापरतो. का उर्मी आलेली असते, उर्मी. तसं त्याला उर्मी आलेली होती. बापाच्या लक्षात आलं याला ज्ञान प्राप्त झालंय, पण उर्मी म्हणजे अभिमान झाला आहे. घालवला पाहिजे, घालवला पाहिजे याच्याकरता बापाने विचारलं, नचिकेत असं काही जाणलंस का? जे जाणल्यानंतर जगातलं सगळं जाणलं जातं असं काही जाणलंस का महाराज? प्रश्न समजेना. सर्व शास्त्राचं चिंतन केलं मात्र उत्तर देता येईना. शेवटी नचिकेत वडिलाला शरण गेला. नाही बाबा मला काही कळत नाही. आणि मग बापाने उपनिषदामध्ये तत्वज्ञान सांगितलं. एक परमात्मा असा आहे, तो परमात्मा जाणल्यानंतर सगळं जगातलं जाणलं जातं. काही नेनोनी आन एक विठ्ठलची जाण. जगातलं सगळं प्राप्त होण्याकरता भगवान परमात्म्याची प्रसन्नता लागते. तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, तिने झाले अवघे काम, तिने झाले अवघे काम. निवारला भवभ्रम, निवारला भवभ्रम, तुने झाले अवघे काम, तुने झाले अवघे काम. सिद्धो भवति तृप्तो भवति कृतकृत्यो भवति यत् प्राप्य न किंचित वांछते न शोचते न रमते नोत्साही भवति. असं एक जगातलं प्राप्तव्य आहे. आणि ते प्राप्तव्य समजल्यानंतर साधना मार्ग स्वीकारला आहे. स्वीकारत असताना आपली जी साधना आहे ती आपल्या कामाला येण्याकरता सांभाळली आहे. हे फार महत्त्वाचं आहे महाराज. कठीण योगा होणे क्षेम, ओ कलिया होय श्रम. पुण्यकर्म करतो आपण, पण सांभाळणं अवघड आहे. परमार्थात फलसिद्धी करता उशीर का लागतो याचं कारण हेच आहे, सांभाळलं जात नाही महाराज. करतो आपण पण सांभाळलं जात नाही.
पुण्य सांभाळण्याकरता संतांनी आपल्याला सूचना केल्यात। ऐसा लाभ बांधा गाठी आपुले केले आपण खाय, आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे। तुम्ही जे काही मिळवलंय ना लोकांना लुटू देऊ नका। अनेक कारण आहेत महाराज, आपलं पुण्य लोक लुटतात हा विषय स्वतंत्र आहे। कमीत कमी विषय सांगायला मला 2 तास लागतील तरी होणार नाही, पण आज थोडी गडबड आहे। आज माझं गरिबीतलं कीर्तन आहे। गरिबीतलं म्हणजे थोड्या वेळातलं कीर्तन आहे। कारण रात्री एक असं ठिकाण आहे शिर्डीजवळ, कन्याकुमारी आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये 100 ते 150 कुमारी साधक आहेत। उपासनी महाराजांच्या कृपेने तो आश्रम बनलेला आहे। शिर्डीच्या साईबाबाच्या वेळेच्या ते समकालातले मुलगी आश्रमात घेतात, 2 वर्ष तपासून पाहतात हे आयुष्यभर कुमारी राहू शकते का, आणि मग कृष्ण परमात्म्याबरोबर तिचं लग्न लावतात। पुन्हा मात्र आश्रमातच शेवट झाला पाहिजे। असे ठिकाणे खूप चांगले बघा। सगळ्याचा मुद्दा असा, तेणे झाले अवघे काम निवाराला भव, आपलं पुण्य सांभाळलं पाहिजे। साध्या साध्या गोष्टी आहेत। आपण समजा कीर्तन संपलं, बरे दिवस मला एक शंका होती शास्त्री महाराज, कीर्तन संपल्यानंतर जय विठ्ठल म्हणत असताना कीर्तनकर खालचं दर्शन का बरं घेतात? एका मोठ्या साधूने उत्तर सांगितलं, महाराज असं आहे त्याचं, पूजा झाल्यावर, अनुष्ठान झाल्यानंतर, भजन झाल्यानंतर, नामचिंतन झाल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर पृथ्वी मातेचं दर्शन घ्यावं। नाहीतर इंद्र आणि काही देवता सूक्ष्म रूपात आपल्या भोवती असतात, ते सगळं घेतात आणि आपण निष्काम कर्मयोगी मिळत नाही, पदरात राहत नाही। महाराज बरीच कारणे तशी, आपण केलेली साधना लोकाला सांगू नये, गुप्तपणाने करावी। सांगितले तर साधनेतली शक्ती नष्ट होते। त्याबरोबरच आपण प्रापंचिक आशीर्वाद देऊ नये। संप्रदायामध्ये पद्धत आहे, माझ्या मुखावाटा नयो हे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा, पुकाचा विभाग पतन दुःखासी दोहीमुळे त्यासी तेची साधी। मुलगा नाही आणि माणूस आला महाराजाकडे, महाराज मुलगा नाही आशीर्वाद द्या, द्यावा का? अजिबात देऊ नये। कोर्टात भांडण चालू आहे, आमच्यासारखं व्हावं, आशीर्वाद द्या, अजिबात द्यायचं नाही। निवडणूक आहे, उमेदवार आला, महाराज आमच्याकडे लक्ष ठेवा, द्या आशीर्वाद, अजिबात देऊ नये। का बरं? कदाचित आपण त्याला आशीर्वाद दिला किंवा मतदान केलं आणि तो निवडून आला, तो मांसाहारी असला, दारू पिणारा असला, व्यभिचारी असला आणि भ्रष्टाचारी असला, त्याच्या पापात आपल्याला सहभागी व्हावं लागतं। केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारखे, दोघाशी पतन सारखे, दोघाशी पतन सारखे, केले पाप दिले अनुमोदन, दोघांची पतन सारखे, दोघांची पतन आणि पाप पदरात पडत। साधकाने फार सावध राहिलं पाहिजे महाराज। हो, मंदिरात गेलो दर्शनाला, पांडुरंगाच्या चरणावर एखाद्या सुगंधी गुलाबाचं फूल ठेवलंय अगोदरच्या भाविकानं,
आणि सुगंध आल्यानंतर आपल्या मनाला वाटलं काय चांगलं आहे, उचललं आणि घेत राहिलं, संपलं पुण्य. देवाचे निर्माल्य कोण शिवी हाती, संकल्पाशी होती विकल्पते. वेळ कमी आहे पण थोडं अजून सांगतो, आपण फिरणारी मंडळी आहोत. पौर्णिमा आणि अमावस्या हे पर्व काळ आहेत. दोन काळाला सांगणारा काळ, त्याचं नाव आहे पर्व काळ. पौर्णिमा 2:15 सांगते म्हणून पौर्णिमा पर्व काळ आहे. अमावस्या 2 महिन्याला सांगते म्हणून अमावस्या पर्व काळ आहे. फक्त अमावस्या संतती उत्पत्ती करता वाईट आहे, बाकी कामा करता चांगली आहे. पौर्णिमेला जर एखाद्याचं अन्न खाल्लं तर 14 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. आणि अमावस्येला ज्याचं एखाद्याचं अन्न खाल्लं तर 29 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. बहिराम महाराज, आपण भटके विमुक्त जातीतले होतो. 5-5, 6-6 दिवस बाहेरच्या बाहेर घरचं कवा खावं असा प्रसंग जर आला. एक आपल्याला तुकोबारांनी मुदत दिली आहे, राम म्हणे ग्रासोग्रासी तो नर जीविला उपवास. घासाला राम राम म्हणावं, पवित्र ते अन्न. कवळो कवळी नाम घ्यावे केशवाचे, भोजन भक्ताचे सुखरूप, भोजन भक्ताचे सुखरूप. कवळो कवळी नाम घ्यावे केशवाचे, भोजन भक्ताचे सुखरूप, भोजन भक्ताचे सुखरूप. कवळ कवळी नाम घ्यावे गोविंदाचे, भोजन भक्ताचे तुका म्हणले, भोजन भक्ताचे तुका म्हणले, भोजन भक्ताचे तुका म्हणले. भोजन भक्ताचे तुका कवळो कवळे नाम घ्यावे केशवाचे आणि दुसरं गोविंदाचे, भगवंताचं नाम घ्यावं. जेवण झाल्यानंतर ज्या घरचं आपण अन्न खाल्लं त्या घरच्या लहान लेकराच्या हातात पैसे घालावे. नसलं तुमचं देवघर बघायचं म्हणावं आणि तिथं पैसे टाकावे, मार्ग असतो. तेव्हा पुण्य सांभाळणं अत्यंत जबाबदारीचं काम आहे महाराज. शेवटचं एकच सांगतो आता, खूप मोठं. समाज आपलं दर्शन जर घेऊ लागला तर प्रतिनमस्कार करावा. जर प्रतिनमस्कार नाही केला आपलं पुण्य जातं महाराज. ज्यांना नियम माहीत नाही ते प्रतिनमस्कार करत नाही, मकाच्या बोरकुंडासारखं ताट उभे असतात. कोणी असो, फक्त लहान लेकराच्या पायाला हात नाही लावायचा, कारण त्याच्या पायाला हात लावला तर त्याचं आयुष्य कमी होतं. त्याच्यात परमात्मा असं प्रतिनमस्कार करावा. अनेक कारणाने असं आपलं पुण्य सांभाळलं आणि सांभाळल्यानंतर जीवदशा संपली आणि संपल्यानंतर जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. त्या जीवनमुक्त अवस्थेचं चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून सुरुवात करतात. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला भला, शेवट तो भला, शेवट तो
शेवट फार गोड झाला, भला झाला. इथं थोडं चिंतन आहे महाराज. शास्त्रामध्ये ज्याला व्याघात म्हणतात तो व्याघात इथं दिसतो. आपलंच बोलणं आपणच नष्ट करायचं, त्याचं नाव आहे व्याघात. विरुद्ध समुच्चय हा व्याघात. एका माणसाला सांगितलं, उठा माईक घ्या, तुमचा परिचय सांगा. माईक घेतला त्याने, सांगू लागला, हे बघा माझ्या तोंडात जीभ नाही, मी मुका आहे. माझे वडील ब्रह्मचारी आहेत आणि माझी आई वांज आहे. खरं काय बोलते खूण काय आकावातून पडलं का, याला म्हणतात व्याघात. तसं माझा शेवट फार गोड झाला आणि स्वतः सांगतात व्याघात आहे. त्याचं उत्तर असं आहे, हा शेवट शरीराचा नाही, आपण शरीराचा समजतो. हा शेवट जीवदशेचा शेवट आहे. आपण जे जीव झालो, कर्माच्या गुंथाड्यात पडलो आणि कर्माच्या गुंथाड्यात पडत असताना मुळातलं कारण अज्ञान, तेथपर्यंत आपल्याला जी दुर्दशा प्राप्त झाली, जन्मावे मरावे, जन्मावे मरावे, खंडन किंवा व्हावे, नधरा शुद्धी, ही जी प्रकार अवस्था प्राप्त झालेली आहे. पण ती प्रकार अवस्था मात्र माझी संपली. आता आम्हाला ज्यावे नाही आम्हा मरावे लागत, आम्हा जावे नाही आम्हा मरावे लागत. अहो अखंडित जैसे तैसे, अहो अखंडित जैसे तैसे, आम्हा मरावे लागत. अहो आत्मकृपा झाली, शास्त्र कृपा झाली, संत कृपा झाली आणि शेवट भगवत कृपा झाली. त्याच्यामुळे आमचा शेवट झाला आहे, जीवदशेचा शेवट झाला आहे. आणि त्याच्यामुळे आता पुन्हा आम्ही जन्माला येणार नाही, हा खरा शेवट आहे. बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही. का बरं? आपलं कर्म जे पुन्हा उगवतंय ते ज्या बीजानं उगवतंय ते बीजच भाजलं. बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही. परमात्म्याच्या कृपेने तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगंतम येन मामुपयांति ते. परमात्म्याची कृपा होते आणि सगळ्या जगाचा मानसिक संबंध सुटतो आणि परमात्म्याशी संबंध जोडतो. तदेको वशिष्ठ शिवक केवलोहम मे वासुदेव तत्वता. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु मारुती महाराज गुरु सांगायचे, संसारातली माणसं ओल्या नारळासारखी, अनमुक्त झालेली माणसं सुकलेल्या नारळासारखी. ओल्या नारळाच्या कवटीला टोला मारला की मधल्या खोबऱ्याला टोला बसतो, ते तुटतं कारण चिटकलेलं असतं. आणि कोरड्या गुडगुड्या नारळ कवटीला टोला जरी मारला तर आत्याला काहीच होत नाही. हे दोन जसे प्रकार आहेत तसं बद्ध आणि मुक्त यांचा हा प्रकार आहे महाराज. काही जरी झालं तर मिथिलायाम प्रजगदानाम म्हणणं मे दह्यते किंचन. काही जरी नगरी जरी जळाली माझं काहीच जळत नाही, अशी अलिप्त अवस्था. कानोपाठकांचा इतिहास आहे, सगळं आपल्याला नाही सांगता येणार. तेव्हा माझा शेवट फार अनुकूल झाला. गोड झाला म्हणजे अनुकूल झाला. गोड शब्द चववाचक नाही. इथं बऱ्याच वेळेला शब्दाची व्यंजन असते आणि ती व्यंजना इथं स्वीकारायची. काय मुलगा गोड दिसतो, काय गोड मृदंग वाजवतात, काय गोड चाली गातात. गोड म्हणजे मनाला आनंद देणारे. तसं माझ्या मनाला आनंद देणारा माझा शेवट झाला. महाराज झाला म्हणजे काय झालं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा.
विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई आलो निजाच्या माहेरा मी माहेर लावलो. आता इथं प्रश्न असा आहे, पुरुषाला कुठं माहेर असतं का? माहेर हा शब्द फक्त स्त्रियांना लागतो. मुलगी ज्या घरी जन्मते, उपज आणि निपज जिथं होते त्याला माहेर म्हणतात. आणि माहेर शब्द सापेक्ष आहे. माहेर म्हटलं की सासर आलं. मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला सासरी जावं लागतं. आता प्रकार असा आहे, मुलगी सासरी राहते असा शब्द आपण वापरत नाही. मुलगी नांदायला गेली म्हणतो आपण. नांदायला गेली, नांदणं म्हणजे तिथं खूप पीडा आहे. तसा या रूपकाच्या माध्यमातला विचार जर केला तर भगवान परमात्मा आपलं माहेर आहे आणि संसार हे सासर आहे. सासरी मात्र खूप अशा प्रकारच्या यातना होतात. दुर्दैवाने सासरा आडदंड असला सेवा करावीच लागते. मालक हेक्कड असला सेवा करावीच लागते. सासूबाई कर्कशा असली सेवा करावीच लागते. दीर भावे ताण देणारे असले सेवा करावी लागते. आणि त्यातल्या त्यात ननंद कंसात लवंगी मिरची अति तिखट सेवाच करावी लागते. सासर हे काही कालापर्यंत ताण देतं महाराज. किती त्यांचा सासुरवास किती त्यांचा सासुर कैसा रस हाते ते कैसा रस हाते ते किती त्यांचा कैसा रस हाते ते कैसा रस हाते कैसा रस हाते ते. संसारात सगळं सासूर असंच आहे मला. अज्ञानाच्या बंधनात, कामक्रोधाच्या बंधनात, प्रारब्धाच्या बंधनात, धर्माच्या बंधनात, नीतीच्या बंधनात, व्यवहाराच्या बंधनात, कायद्याच्या बंधनात. किती झाली बंधनं? सगळ्या बंधनात राहावं लागतं महाराज. आणि बंधनात राहून सुद्धा मनासारखं होत नाही. हे सासर आहे. नाथ महाराजांचं भारूड माहिती आहे आपल्याला. दादला न लगे बाई मला, दादला न लगे बाई. आहे ना चाल ठराविकच. मोडकेसे घर तुटकेसे छपर, देवाला देवघर नाही हे मला, दादला न लगे बाई. गोड अर्थ आहे महाराज त्यातला. मृत्यूलोक मोडका आहे, मोडकेसे घर आणि तुटकेसे छपर. स्वर्गलोक तुटका आहे. देवाला देवघर नाही मला, दादला न लगे बाई. हे सासर आहे. पण आता मात्र आमचं सासर सुटलं आणि आम्ही माहेरला आलो. मुलगी माहेरला आली की निवांत असते. असे न धनीवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीते गायीन गे माय. ज्ञानोबा म्हणतात, मी आता माहेरला राहणार. माझे माहेर पंढरी, पंढरी माझे माहेर साजनी. ओव्या कांडणी गाऊ गीते. भगवान पांडुरंग परमात्मा हे आपलं माहेर आहे. आणि तिथं आल्यानंतर कुठलाच सासरवास नाही. मुलगी दिवाळ सणाला माहेरी आली, निवांत झोपते. भाऊ जातो, आका उठ ना. आई म्हणते, हे बाळा नको उठू. दिला नांदून आली. आता तिला काय करायचंय? निवांत. तिच्या मागं काही धाक आहे का? माहेरी धाक नाही. कैसा धाक कैसा धाक. सकाळी कापुले कुठे धाक राहिलेला नाही.
असं माहेर, त्या माहेरला आम्ही आलो. भगवान परमात्म्याची कृपा झाली आणि परमात्म्याशी एकरूपता साधली. आलो निजाच्या माहेरा. कोण आहे ते माहेर? भेटी रखमाईच्या वरा. रखमाई अत्यंत भाग्यवान, अत्यंत श्रेष्ठ आदिमाया ज्याला म्हणतात, ती ज्यांच्या ताब्यात आहे ते भगवान पांडुरंग परमात्मा. तिथे आम्ही आलो आहे. हे आपल्या अवस्थेचं चिंतन आहे. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. एक अनिष्ट निवृत्ती झाली. कोणत्याही साध्याला दोन गोष्टी असतात, एक अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती. माणूस प्रवासाला निघाला होता आणि दूरचा प्रवास. त्याने खिशात नोटाची बंडलं घातली होती. एका चोरानं पाहिलं, मागून पाठलाग केला. धावत धावत जाऊन त्याला पकडला, एका झाडाला बांधला दोरीनं, खिशातलं पाकिट काढून घेतलं आणि गेला ना. मोठमोठ्याने रडायला लागला, मला सोडवा हो, मला सोडवा, मला सोडवा हो, मला सोडवा. योगायोगाने दयाळू माणसाच्या कानावर आवाज गेला. बघितलं, दोरखंडानं कचून आवडून बांधलंय त्याला. जाऊन त्याने सोडलं. सोडल्यानंतर म्हटलं अर्ध काम झालं. अर्ध कसं काय? अहो तुम्ही मला सोडलं, माझी अनिष्टाची निवृत्ती झाली. माझं खिशातलं पाकिट गेलं, ते मिळणं इष्टाची प्राप्ती. एक अनिष्ट आहे आणि दुसरं इष्ट आहे. तसं संसाराची बाधा नष्ट होणं अनिष्ट आहे आणि परमात्म्याच्या आनंदामध्ये राहणं इष्ट आहे. पहिल्यांदा अनिष्टाची निवृत्ती व्हावी लागते. महाराज म्हणतात, माझी अनिष्टाची निवृत्ती झाली अभंगाच्या 3ऱ्या चरणात. परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार दुःखाचा मागीला. मृदंग वादकाची खांदे पालट झाली दिसते. गायकाची चालू आहे, पकवाज वाजवणाऱ्याची चालू आहे. शास्त्री महाराज आपले का बदल होऊ नये? कीर्तनकारानं सुद्धा बदललं पाहिजेस, पण अजून पद्धत सुरू झाली नाही. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. माझी दुःख जे होते ते माझी मागची दुःख संपले. मृत्यू लोकात जीवदशेमध्ये दुःख आहे. बौद्ध दर्शनामध्ये एक सूत्र आहे, सर्वम दुःखम दुःखम. इथं सगळं दुःख दुःख म्हणतात. जन्माला येताना दुःख, जगताना दुःख, मरताना दुःख आणि मेल्यानंतर सुद्धा अनेक जन्म घेत जाणं दुःखच दुःख आहे. दुःख बांधवडी आपल्या संप्रदायामध्ये चिंतन आहे. आई हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. फक्त बौद्धांचं दुःख आणि आपल्या संप्रदायातल्या दुःखात फरक आहे. बौद्धांचं दुःख हे दुःखच राहतं,
पण आपलं दुःख मात्र जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे जाईल भव श्रम आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख, आधी दैविक दुःख, परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख, गुणवृत्ती विरोध. शांक शास्त्रकारांनी आणखी 21 दुःख सांगितलेली. पण हे सगळी दुःख माझी गेली, कारण भक्तीच्या द्वारे परमात्म्याची कृपा झाल्यानंतर दुःखाचं सुख होतं. मोठा प्रसंग आहे. पाश्चात्य देशामध्ये सॉक्रेटिस नावाचा एक तत्ववेत्ता होऊन गेला. मी परमात्मा आहे, संपूर्ण जगाचा वाद, पंचकोशाचा निराश आणि आत्मस्वरूपामध्ये एकरूपता याचा तो अनुभव घेत होता. पण शासनकर्त्याने त्याला बोलून घेतला, अरे हे तत्त्वज्ञान आपलं नाही, हे हिंदूंचं तत्त्वज्ञान आहे. त्यांनी सांगितलं, तत्त्वज्ञानाकरता, सिद्धांताकरता धर्म, देश याच्या मर्यादा नाहीत. बेदोनी 4 हिंदुस्थानमध्ये आणि अमेरिकेमध्ये काय 5 होतं काय? सिद्धांत सगळं जिकडे तिकडे सारखंच आहे. ऐके ना तो. शेवटी शासनकर्त्याने विषाचा प्याला आणला. तो ऐकत नाही आमचं, तुला मृत्यूदंड घे. सॉक्रेटिसने नाईलाजाने घेतलं, देह पडला. पण आत्मस्वरूपाची एकतेचा अनुभव घेत घेत देह पडला. असाच प्रसंग आपल्या देशात मेवाडच्या राजघराण्यामध्ये जन्माला आलेल्या मीराबाईंच्या जन्मात आला. मीराबाई बालपणापासून भगवान कृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये रममान झालेले. आयसेवर कोकेवर मारू चुडलो अमर होय जाय, असा पती मला मिळावा. थोडा थापा कमी टाका, त्याच्यात माझा आवाज बोलतो, कधीतरी टाका. मारू चुडलो अमर होय जाय, मला वैधव्य प्राप्त होणार नाही असा मला पती पाहिजे. आणि तो पती म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा. त्या कृष्ण परमात्म्याच्या नामचिंतनात सतत राहायचं. अतिप्रेमामध्ये पायात घुंगरं बांधायची आणि नृत्य करायचं. नृत्य करत असताना कुलीन घराण्याची मुलगी आणि माणसासमोर नृत्य करते, त्यांच्यासमोर माणसं जमा व्हायची. महाराज का? ज्याची वाणी पिकलेली असते, समाज त्याच्या भोवती चिटकून राहतो. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज पंढरपूरला मठामध्ये पहाटे काकड्याचं भजन करायचे विना घेऊन. 3 मजले गच्च भरायचे. आलेला माणूस परत जायचाच नाही. आणि त्या काळातला संगीताचा सम्राट बादशाह बालगंधर्व जागा मिळत नाही म्हणून 2 तास अगोदर येऊन बसायचा. काय कौतुक आहे महाराज, ज्यांनी कुठं सारे गमपदनिसा केलं नाही आणि त्यांच्या भजनाला बालगंधर्वानं यावं याचं कारण वाणी पिकलेली होती. मीराबाईंची वाणी परमात्म्याच्या सेवेमुळे पिकलेल्यामुळे समाजाचे लोंढेच्या लोंढे त्यांच्या भजनाला जायचे. बापाला मात्र वाईट वाटायचं, अरे 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 कुलीन घराण्यातली मुलगी आहे आणि जगाच्या समोर पाय घुंगरं बांधून नाचते. पुष्कळ सांगितलं, बाळ नाचू नको, कुलभ्रष्ट होईल. आपल्याकडे 2 गोष्टी आहेत, कुल आणि शील. कुल म्हणजे ज्या घराण्याच्या मागच्या काळात कुठेही वर्णसंकर झाला नाही, शुद्ध अशा प्रकारचं परंपरा आली, ते कुलीनच आहेत. आणि ज्यांच्या घराण्यामध्ये
कुलीनता आहे पण शालीनता नाही. काही चांगल्या घरात जन्मलेले असतात पण वाईट कामातच असतात. कुलीन आहेत, शालीन नाहीत. काही शालीन असतात पण कुलीन नसतात. उदाहरणार्थ विदुर काका दासीपुत्र होते, कुलीन नव्हते, पण शालीनता एवढी होती. प्रत्यक्षात ब्रह्मांडाचा मालक दुर्योधनाचा राजोपचार डावलून विदुरा घरच्या भक्षुणी कन्या परमानंदे झाला. काही दोन्ही नसतात, काही दोन्ही असतात. मीराबाई दोन्ही असताना सुद्धा बापाला ते पटत नव्हतं. सांगून सांगून दमल्यानंतर बापाने आपल्या पत्नीच्या हातात विषाचा प्याला दिला. विष का प्याला विष का प्याला विष का प्याला मीरा हासी रे पिता पिता हसत हसत प्याल्या. पण सॉक्रेटिस सारखा मात्र परिणाम झाला नाही. परिणाम झाला तो देवावर. मूर्ती झाली काळी देवाजीची, नाही बाधा झाली तयची ती वेळी. मूर्ती झाली काळी देवाजीची. भक्तीतल्या महत्त्वाचा प्रकार असा आहे, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. सगळे दुःख संपली महाराज. मागचं का बरं आठवावं? सुखाच्या काळात सुद्धा काही वेळेला मागचं आठवतं माणसाला महाराज. एक असं घर होतं, गरिबी, मुलगा श्रीमंत, आपला मुलगा हुशार, पण रोज खाऊ पिऊ घालण्याकरता सुद्धा अडचण होती महाराज. कसं तरी बाप जिद्दी होता. असं घडतं संसारात. मुलं फार हुशार असतात पण शिकवायला बापाकडे ताकद नसते. आणि काही वेळेला उलटं असतं, बापाकडे खूप पैसा असतो पण मुलं शिकत नाहीत. मुलगा शिकायला हुशार होता. बापाने कंबर बांधून शिकवायला सुरुवात केली. करता करता तो ICS झाला, कलेक्टर झाला आणि खूप अशा प्रकारच्या लोकांना त्यांनी सेवा दिली. कारण दुःखातून आला आहे. दुःखातून वर आलेली माणसं सावध असतात, सुखातून आलेली माणसं क्वचित सावध असतात. 2-3 वर्षानंतर बदलीचा निरोप आला आणि जिल्ह्यातल्या लोकांना कळालं की कलेक्टर साहेबांची बदली झाली आहे. आता काय करायचं? नियमाच्या बाहेर काय करावं? कमीत कमी आपण त्यांचा सत्कार करू. कलेक्टर साहेबांना सांगितलं, साहेब तुम्हाला आम्ही निरोप समारंभ देणार आहोत, त्याच्याकरता तुम्ही तुमचे पाहुणे, तुमचे नातेवाईक, आई वडील सर्वांना बोलवा. मोठा हॉल होता, निरोप समारंभ चालू होता. अनेकाने यायचं, व्याख्याने द्यायची, टाळ्याचा कडकडाट. कलेक्टर साहेबांचा सत्कार. कोणी काही देऊ लागला, कोणी काही देऊ लागला. त्याच हॉलमध्ये एक म्हातारा माणूस एका कोपऱ्यात उभा राहून रडत होता. एकाचं लक्ष गेलं. एवढा आनंद आहे, कोण माणूस आहे आणि रडतो का? जाऊन विचारलं, बाबा कोणत्या गावची? कलेक्टर साहेबाचं गाव होतं तेच त्याने सांगितलं माझं गाव आहे. आडनाव कलेक्टर साहेबाचं जे आडनाव तेच त्यानं स्वतःचं आडनाव सांगितलं. तुमचं नाव? कलेक्टर साहेबाच्या बापाचं जे नाव होतं तेच स्वतःचं नाव सांगितलं. मग बाबा तुम्ही कलेक्टर साहेबाचे वडील आहात का? हो रे बाबा. मग एवढा आनंद असताना रडता का? कारण नाही म्हणाले, हा लहान असताना मला याची आठवण आली. खायला मिळालं नाही. बऱ्याच वेळेला उंबराच्या दोड्यात शिजवून खाल्ल्या, भाजीचे पिळे खाल्ले नव्हे, काही वेळेला खायलाच नव्हतं. हा पोटात पाय घालून झोपला. ते दुःख आठवलंय. आता सुखाचे दिवस आहेत पण मागचं दुःख आठवतं.
तसं माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा परमात्म्याची कृपा झाल्यानंतर किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा पडलो आवर्ती भोवरा बहु थोरा उळसिया. याच्याकरता मागचं दुःख माझं संपलं किंवा मागील या जन्मा मुक्त झालो. आता याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये राहिलेलं प्रारब्ध शिल्लक राहिलं नाही. मी आता मुक्त झालो. आलो निजाच्या माहिरा बेटी रखमाईच्या बरा. महाराज अनिष्ठाची निवृत्ती झाली पण इष्टाची प्राप्ती झाली का ते अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे वाणी 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 तुका म्हणे गेली आता घेऊ धणी गेली आता घेऊ धणी आलो निजाच्या मायेला आलो निजाच्या मायेला रखुमाईच्या रखुमाईच्या
भेटी रखुमाईच्या भेटी रखुमाईच्या वना गेली आता घेऊ धनी. वाणी शब्दाचा अर्थ उणीव आहे. मराठीमध्ये काही शब्दाचे अनेक अर्थ आहेत. वाणी म्हणजे आपण जे बोलतो ती वाणी, वैखरी वाणी, मध्यमा वाणी, पश्यंती वाणी, परावाणी. वाणीचे 4 प्रकार आहेत ही वाणी. आणि एका समाजाला वाणीसुद्धा म्हणतात. लिंगायत समाजाला काय म्हणतात? वाणी. आणि इथं वाणी म्हणजे उणीव. काय वाणी त्याला सांगा. ज्ञानोबांच्याच अभंगामध्ये राजे याची कांता काय भेक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. वाणी म्हणजे उणीव. तुका म्हणे वाणी आता आमच्या जीवनात उणीव शिल्लकच राहिली नाही. घेऊ आता वाणी गेली म्हणजे उणीव गेली. घेऊ धनी आनंद तृप्त होईपर्यंत आम्ही घेतच राहू. ज्याला भगवंताच्या कृपेने जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते त्याच्या जीवनामध्ये आमुक मिळालं नाही असं नाही महाराज. जगातलं सगळं अशा प्रकारची शक्ती मिळते, सिद्धी मिळते. क्षुद्रसिद्धी, मध्यसिद्धी, महासिद्धी भगवत भक्ताच्या जीवनामध्ये सहज प्राप्त होते. अष्टमहासिद्धी ओळगतीद्वारी नवजते दुरे दवडिता. क्षुद्रसिद्धी आहेत, किती दूर जरी असलं तर ते दिसणं, दूरदर्शन सिद्धी आहे. कोणी म्हणून आमच्या घरात आहे ना ते यंत्राची आहे, परावलंबी आहे. आणि वर जे दाखवलं ते दिसतं, आपल्याला पाहिजे ते दिसत नाही. पण दूरदर्शन सिद्धी ज्याला प्राप्त झाली त्याला पाहिजे ते दिसतं. दूरश्रवण किती दूरचं असू द्या ऐकायला येईल. ज्ञानोबा म्हणतात स्वर्गीचा आलोच ऐके. स्वर्गातलं काय चाललं ते सुद्धा त्याला ऐकायला येतं. आणि दूरस्पर्श किती दूर असू द्या स्पर्श करण्याची ताकद येणं याचं नाव आहे दूरस्पर्श सिद्धी. संजयाला 90 किलोमीटर कुरुक्षेत्र होतं हस्तिनापूरचं असं सांगितलं जातं. आणि व्यासांच्या कृपेने सिद्धी प्राप्त झाली होती. आणि त्याचा परिणाम ते संजय पाहत होते, ऐकत होते. सिद्धी आहे दूरस्पर्श सिद्धी. किती दूर असलं तरी स्पर्श होणं ती दूरस्पर्श सिद्धी आहे. परभणी जिल्ह्यामध्ये दैठणा नावाचं गाव आहे. आता महाराजांची जन्मभूमी बीड असेल ना, बीड आहे. परभणी जिल्हा, दैठणा नावाचं गाव. आणि निवृत्ती महाराज ठाकूर घोड्यावर दैठणा ते पंढरपूर वारी करायची. त्या घोड्याला सुद्धा इतकी सिद्धी प्राप्त झाली होती संगतीमुळे. पूर्वीच्या काळात डायऱ्या नव्हत्या म्हणतात. मग आता एकादशी आहे का नाही ओळखण्याकरता घोड्याच्या पुढे चारा टाकायचा. घोड्याने चारा खाल्ला तर एकादशी नाही, नाही खाल्ला तर एकादशी. घोडंसुद्धा एकादशी करत होतं. निवृत्ती महाराज जेव्हा वैकुंठाला गेले तेव्हा ते घोडं दैठण्याहून चालत चालत पंढरपूरला गेलं.
आणि पंढरपूरला वाळवंटामध्ये अशा 2-3 चक्करा घातल्या आणि अंग टाकून दिलं, प्राण सोडला. घोड्याची समाधी आहे, ठाकूर महाराजांच्या घोड्याची समाधी कुठे आहे? पंढरपूरला. ज्या निवृत्ती महाराज ठाकूरने आमच्या पंजोबाला माळ घातली, पण आमच्या घराण्यात मुलगा जन्माला किंवा मुलगी जन्माला 5व्या दिवशीच माळ, ठाकूर महाराजांची माळ आईच घालते. त्यांचा प्रसंग आहे. अंबाजोगाईजवळ मोरेवाडी म्हणून गाव, आता दोन्ही एक झाले. मुक्काम भाविकांनी आग्रह धरला, महाराज कीर्तन करा ना. हरकत नाही, उभे राहिले कीर्तनाला. अर्ध्या कीर्तनात निवृत्ती महाराजांनी आपलं धोतर हातात धरलं, चोळलं, सोडून दिलं. कीर्तन संपल्यानंतर लोकांनी विचारलं, महाराज धोतर धरून चोळून सोडून दिलं, सवय म्हणून का काही कारण आहे म्हणून? कारण कीर्तनकारांच्या सवयी भिन्न भिन्न असतात. काही कीर्तनकार मागं पुढं होतात, काही कीर्तनकार गोल प्रदक्षिणा करतात, काही कीर्तनकार स्वतःच्या गुडघ्यावर हात ठेवून जवळच्या माणसाला विचारू बेजार करतात, काही अजिबात हालत नाही. तुमची सवय म्हणून का ते? नाही. मग पंढरपूरला पांडुरंगाची शेजारती चालू होती आणि पांडुरंगाच्या पितांबराला पुजाऱ्याकडनं चुकून आरती चिटकली. पितांबराने पेट घेतला आणि तो पितांबर विझवण्याकरता मी माझं धोतर हातात धरलं, चोळून सोडून दिलं, पितांबर विझवला. पटतं का होता? अंधश्रद्धा निर्मूलन काय मोठं नाव आहे या काळात आपण आहोत. दुसऱ्या दिवशी काही माणसं मुद्दाम पंढरपूरला गेली. पुजाऱ्यांना विचारलं, का हो रात्री शेजारतीच्या वेळेला काही झालं होतं का? म्हणे हो झालं होतं. काय झालं होतं? चुकून आरती पितांबराला चिटकली होती आणि पितांबराने पेट घेतला होता. कोणी विझवला? कोणी नाही, आपोआपच विझलं. आपोआप विझत असतं. विझवणारा 200 किलोमीटर दूर होता महाराज. दूर स्पर्श सिद्धी अशा अनेक गोष्टी प्राप्त होतात. मध्यसिद्धी, अनिमा, महिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. आणि शेवटी महासिद्धी परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूपता ही महासिद्धी प्राप्त होती. म्हणून आता आम्हाला काही उणीवच राहील नाही. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आम्हाला. तुका म्हणे आता आनंदी आनंद गोविंदे गोविंद पिकविला. आता आमच्या आनंदामध्ये कोणी दुःख घालू शकत नाही, अशी आमची अवस्था प्राप्त झाली. आम्ही जीवनमुक्त झालो. असा जीवनमुक्ततेचा अनुभव महाराज या चरणांच्या अभंगामध्ये सांगतात. आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये हे जे काही संस्कार आहेत, 16 संस्कार आहेत. गर्भाधान संस्कारापासून तो अंत्यसंस्कारापर्यंत 16 संस्कार आहेत. शेवटचा संस्कार 1 वर्ष झाल्यानंतर दुसऱ्या भाषेमध्ये त्याला श्राद्ध म्हणतात. आणि त्या दिवशी त्यांच्या वारसाने श्राद्ध व्यवस्थित करावं, भक्तियुक्त करावं, गेलेल्या जीवात्म्याला मुक्ती प्राप्त व्हावी. एरवी काही मंडळी असे असतात महाराज, मरणा आईलीकडे माते मिळून गेली पुढे, ते मरणी आणखीकडे जातील केवी. पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे. पण इतर मात्र इतरांच्या करता श्राद्ध आहे. त्या श्राद्धामध्ये प्रकार असा आहे, जीवात्मा गेल्यानंतर त्याचा देहाचा विनियोग करत असताना अग्निडाग देतात. काही संस्कारामध्ये, काहीमध्ये पुरतात. दहन आणि दफन 2 विधी आहेत. अग्निडाग देत असताना त्याच्या वारसाने, आता काही भागामध्ये थोरला मुलगा, काही भागामध्ये धाकटा मुलगा, असा थोडा फरक आहे. घरून अग्नी घेऊन जातात, देह चितेवर रचला जातो, अंगठा असा उलटा करून पाणी पाजलं जातं आणि नंतर मग त्याला अग्निडाग दिला जातो. घरून आणलेला अग्नी, तो देह अग्नी नारायणाला समर्पण करण्याकरता त्याच्या वारसाने खांद्यावर पाण्यानं भरलेलं मडकं घ्यायचं आणि त्याच्या भोवती प्रदक्षिणा करायच्या. कोणीतरी एखाद्या माणसाने हातात खडा घ्यायचा मोठा आणि पायाकडं आला की फटकन फटका मारायचं, त्याच्यातून पाणी बाहेर पडलं पाहिजे. 3 प्रदक्षिणा करायच्या आणि त्याने ते मडकं मागं सोडून द्यायचं. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्यध्वनी बोंब मारायची, बोंब मारायची. आणि तो जीवात्मा ज्या दगडानं ते मडकं फोडलं त्याच्या आश्रयाने 10 दिवस राहतो. त्याला आश्मा म्हणतात. आश्मा दशक्रिया विधीच्या वेळेला योग्य पद्धतीचा दशक्रिया झाला की तो आश्म्याच्या आश्रयाने राहणारा जीवात्मा पिंडाच्या आश्रयाने येतो.
त्याची वासना गेलेली असेल, विधियोग्य झालेला असेल, कावळा येतो, स्पर्श करतो आणि मग तो जीवात्मा मुक्ती प्राप्त करून घेतली नसेल, प्रेत योनीमध्ये जातो. प्रेत योनी आहे, जसं भूत योनी आहे तशी प्रेत योनी आहे. प्रेत योनीमध्ये जातो. गेल्यानंतर 1 वर्षभर भटकत राहतो आणि 1 वर्षानंतर ज्या दिवशी प्राण गेला त्या दिवशी त्याच्या वारसाने योग्य पद्धतीने श्राद्ध संपन्न केलं, मग त्याला त्याच्यातून मुक्तता होते आणि मुक्तता झाल्यानंतर तो पितृयोनीमध्ये जातो, असं शास्त्र आहे. त्याच्याकरता श्राद्ध कर्म करावं लागतं. मग कोणी म्हणेल कीर्तन कशा करता? त्याचं उत्तर असं आहे, एवढा नामसप्ताह कशा करता? त्याचं उत्तर आहे, यस्य स्मृत्याच नामोक्त्या तपोयज्ञ क्रियादिषु न्यूनम संपूर्णताम याती सद्देव वंदेतमच्युतम. काही कमी पडलं असेल किंवा करताना काही चुकलं असेल तर ते पूर्णत्व प्राप्त होण्याकरता भगवंताचं भजन करायचं असतं. म्हणून हाताने टाळी, मुखाने भजन करावं. रामकृष्ण जय रामकृष्ण हरी पतन जे म्हणतात ते मात्र भगवंताच्या नामचिंतनाने भरून निघतं. एवढ्याकरता आपल्या संप्रदायामध्ये नामचिंतन असेल, नामसप्ताह असेल, या पद्धतीनं करावं लागतं. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निवृत्तीराव नारायणराव मेकले यांच्या आज आपल्या भाषेमध्ये गुलालाचं कीर्तन, ज्या दिवशी प्राण सोडला त्या दिवसाला काही महत्त्व आहे, त्याकरता आपण आजचं हे चिंतन, गुलालाचं चिंतन संपन्न केलं. याकरता लागणारं भक्ती तत्त्वज्ञान ज्या साधू संतांनी तुम्हा मला सांगितलं, उपकार आहे त्यांचे. वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब म्हणायचे, ज्ञानोबरा तुकोबरांच्या नंतर जन्माला आलो आपण भाग्यवान आहोत. अगोदर जन्माला आलो असतो तर ज्ञानेश्वरी आपल्या हातात आली नसती, गाथा हातात आला नसता. त्यांच्या नंतर आपण जन्माला आलो, मोठे भाग्यवान आहोत. त्यांचे उपकार फेडू शकत नाहीत, पण आशीर्वाद प्राप्त करून घेण्याकरता मात्र नामचिंतन करायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अजून 5 मिनिटं बाकी आहेत. आमच्या गाडी चालकाचं सारखं म्हणणे, 12ला तुम्ही गाडीत बसलं पाहिजे, 12ला गाडीत बसलं पाहिजे पुढचा प्रवास, कारण त्याला चालवायची, आम्हाला काय आहे तर मांडी घालून बसायचं. तरी देखील राहिलेली 5 मिनिटं मी घेणारच आहे. माझा अंतकरणातलं मनोगत असं आहे, आपण सगळी मंडळी भाग्यवान आहोत. तोंडावर स्तुती नाही करायची. नाथ महाराजांना विचारा, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशातला जन्म प्राप्त होण्याकरता फार मोठं भाग्य लागतं. का बरं एवढं? एत देश प्रसूतस्य सकाशात अग्रजन्मना सम सम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. जगातल्या माणसाने आपल्या देशात यावं आणि अध्यात्माची भक्तीची धडे घ्यावेत, असा गुरुत्वस्थानी असणारा देश. मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण, आपले संस्कार खाली आले महाराज. कशावरून? पेपर वाचा, बातम्या ऐका, नको नको ते भ्रष्टाचार, भयानक हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार,
अपहरण चाललंय कुठं देश, कोणावर जबाबदारी आहे? आपण उपस्थित मंडळी या दुराचारातले नाहीत, पण आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे. आपण आजोबा असाल किंवा वडील असाल, आपल्या घरात पुढची पिढी मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना चांगले संस्कार देण्याची जबाबदारी मात्र आपल्यावर आहे. कारण आज अशी परिस्थिती महाराज, समाज पैशाने सुधारणार नाही, सत्तेने सुधारणार नाही, समाज सुधारण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. तरच समाज सुधरू शकतो. त्याच्याकरता बालपणातच चांगले संस्कार लावा. माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठिता. एक प्रसंग ऐकलाय मी. एक मुलगा शाळेत जायचा, शेजारच्या मुलाची पेन्सिल गुपचूप आपल्या पिशवीत टाकायचं, घरी आईला येऊन दाखवायचा, आई काही नाही म्हणायची. त्याला वाटायचं हे बरं आहे. पेन चोरायला लागला, वह्या चोरायला लागला, पुस्तकं चोरायला लागला, चोरी करायची सवय लागली. लहानाचा मोठा होता होता चोऱ्याच करत होता. मोठं झाल्यानंतर मोठी चोरी केली आणि मोठी चोरी करत असताना एक खून पडला त्याच्याकडनं. खून सिद्ध झाला, फाशीची शिक्षा झाली त्याला. विषयाला आता तुला फाशी देणार, शेवटची इच्छा काय? काही नाही म्हटलं, माझ्या घरी घेऊन चला, आईचं दर्शन घेऊ द्या मग द्या फाशी. बिड्या घालून त्याच्या घरी नेला. आई उभी होती. दर्शनाकरता खाली जो वाकला, आईच्या पायाचा अंगठा दातात धरला, काडकन फोडला, तुकडा पडला. आई मोठमोठ्याने रडायला लागली. पोलीस धोपटायला लागले, मूर्खा, अरे फाशीला जायचं आहे आणि आईचं दर्शन घ्यायचं म्हटलं असं अंगठा तोडलास. केलं ते बरोबर केलं. कसं काय? मला फाशीला जाण्याची वेळ आली ती ईशामुळं. येणं जर मला बालपणामध्ये चांगले संस्कार लावले असते तर मला फाशीला जाण्याची वेळ आली नसते. लोकशाहीचा काळ आहे, पण लोकशाहीच्या काळामध्ये सुद्धा एका हुकुमशहाचा फार मोठा आदर आपल्या देशात आहे. जागजागी त्यांचे पुतळे बसवले जातात. ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज. का बरं? त्याचं कारण आहे, त्याचं श्रेय सगळं जिजाऊ मातेकडे जातं. म्हणून मी माता भगिनींना विनंती करेन, प्रत्येक रविवारी अशा लहान मुलाकडनं एक एक हरिपाठाचा अभंग पाठ करून घेत चला. आयुष्याची शिदोरी त्याच्या पदरात पडेल. रामायणाचे प्रसंग सांगा, महाभारतातले प्रसंग सांगा, त्याच्यावर चांगले संस्कार लावा. कोवळे झाड वाकवावे तसे, आणि मोठं झाल्यानंतर वाकवण्याचा प्रयत्न केला तर मोडते आणि बापाला वृद्धाश्रमात ढकलून देते. कमीत कमी ही वेळ येऊ नये. आता सध्या वारकरी संप्रदायाला चांगले दिवस आहेत महाराज. वारकरी संप्रदायाचा प्रचार खूप चांगला आहे. आम्ही हे शेवटचं मनोगत प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी सांगत चाललो. नागपूरच्या पुढे 50 किलोमीटर रामटेक आहे. तिथे वेगळाच प्रकार चालला होता. आमचे गुरुबंधू आणि आम्ही जाऊन प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर आळंदीचा सद्गुरू जोग महाराज संस्थेची उपशाखा आम्ही स्थापन करू वचन दिलं, उद्घाटन केलं आणि त्याच्याकरता लागणारा खर्च म्हणून एका भाविकाने 4 एकर जमीन जिची किंमत 4 कोटी असेल आळंदीच्या संस्थेच्या नावानं बक्षीस करून दिली आहे. 10 जानेवारी मध्य प्रदेशमध्ये होतो, छिंदवाडा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव. असंच तपपूर्ती महोत्सव. शेवटी बोलल्यानंतर एक महाराज उठले, सांगितलं, महाराज तुमचे शब्द खाली पडू देणार नाही. आम्ही मध्य प्रदेशमध्ये जोग महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करू. त्याच्याकरता माझ्या वतीनं 11 कोटी रुपये मी जाहीर करतो. धुळे जिल्हा, शिरपूर तालुका. आपल्या संस्थेचेच माजी विद्यार्थी जनार्दन स्वामी, त्यांचा सारखा आग्रह, महाराज 2 एकर जमीन मी देतो, पण संस्था चालली पाहिजे. औंढ्या नागनाथला एक महाराज आहेत आपल्या संस्था, त्यांनी 1 एकर जमीन. दक्षिणेकडे गेलो, हिमायतनगर, नारायण महाराजांशी संपर्क केला. म्हटले आम्ही चालू करू तेलंगणामध्ये. कर्नाटकमध्ये आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहेत, गुजरातमध्ये आहेत, उत्तरेकडे तर चालू झालं आहे ऋषिकेशला. वारकरी संप्रदायाला चांगले दिवस आहेत या दृष्टिकोनातून. कारण प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराज यांची वाणी आहे, ज्यांनी तुम्हा मला ज्ञानोबाराय कसे आहेत ज्यांचा ओरिजिनल फोटो दिला. आता मला फोटो दिसतो तुमच्या पत्रिकेमध्ये, हा ओरिजिनल नाही महाराज. हा एकदा
फरशीवाले बाप्पाच्या आश्रमात असताना अशीच पत्रिका कोणीतरी त्यांना दिली आणि पाहिल्यानंतर म्हटले महाराज काय लोक विचित्र आहेत. ही मुलगी माझ्या आश्रमात कामाला होती आणि फेटा बांधून ज्ञानेश्वर महाराज म्हणून सिद्ध केली. पण गुलाबराव महाराजांच्या शिष्याना त्याने विचारलं महाराज तुम्ही ज्ञानोबारांना पाहिलं आणि त्यांचा फोटो आम्हाला हवा आहे. गुलाबराव महाराजांनी एका पेंटरला बोलवायला लावलं आणि ज्ञानोबारांचं कशात वर्णन केलं. पेंटरने चित्र काढल्यानंतर गुलाबराव महाराजांनी वरून हात फिरवला आणि सांगितलं माझे तात म्हणजे ज्ञानोबारा असेच आहेत. तो ओरिजिनल फोटो आळंदीला ज्ञानोबारांच्या मंदिरात सभामंडपामध्ये आहे. त्याची प्रति कॉपी माझ्या खिशात आहे. इच्छुक लोकांना मी मोबाईलवरून काढून देण्याकरता आग्रह करत असतो. तेव्हा अशा पद्धतीचा जो काही प्रकार आहे तो प्रकार साधू संतांनी तुम्हा आम्हाला शिकवला आहे. गुलाबराव महाराजांची भविष्यवाणी आहे. ते असं म्हणतात मी वारकरी संप्रदायाचा नाही कारण ते मधुराद्वैत संप्रदायाची. ज्ञानोबारांची मुलगी आहे कृष्ण परमात्म्याची पत्नी या भावात राहायची. पण त्यांची भविष्यवाणी अशी आहे की मी वारकरी संप्रदायाचा नाही पण मला जगात वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय पाहायला मिळाले नाही. आणि अशी एक वेळ येणार आहे की त्यावेळेला वारकरी संप्रदाय विश्वधर्म बनणार आहे. ही गुलाबराव महाराजांची भविष्यवाणी आहे. महाराजांनी आश्रम काढला आहे, अध्यात्म आश्रम काढला आहे. जागजागी आपली बालं पाठवा, उन्हाळ सुट्टीमध्ये शिबिर घ्या आणि पुढच्या पिढीला चांगले संस्कार द्या तरच आपल्या देशात पुढे चांगले दिवस येतील असं अंतःकरणातलं मनोगत प्रगट करून झालेली चिंतन सेवा तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा विठ्ठल जय जय. तुकाराम 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 हरे तुकाराम तुकाराम वैकुंठवासी निवृत्ती नारायण मेकले आपल्या काकांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने